उन्हाळ्यात भाज्याच व्यवस्थित मिळत नाहीत आणि मिळाल्या तर त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. त्यावेळेस अशा प्रकारे चमचमीत अशी पाटवडी रस्सा नक्कीच ट्राय करून बघा. खूप सोप्पा आहे. अगदी 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो. त्यासाठी काय करायचं आहे, 1 वाटी बेसन घेतले, त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, थोडासा ओवा टाकायचा आहे, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि 2 चमचे तेल टाकायचं आहे. थंड तेल आहे, नॉर्मल. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. छान अशी मूठ वळली की समजायचं आपलं मोहन व्यवस्थित आहे. कारण वड्या ज्या आहेत त्या मस्त अशा मऊसर होतात. लागेल तसं पाणी टाकून अशा प्रकारे घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. दुसरीकडे आपण वाटण्यासाठी मसाला बनवूया. त्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले कढईमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेत. शेंगदाणे थोडेसे तळले की त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा छान तळून घ्यायचा. नंतर अद्रक, लसूण, सुकं खोबरं आणि भाजके डाळच म्हणजे डाळवं टाकलेले आहेत. डाळवं आणि शेंगदाण्यामुळे भाजी जी आहे ती छान अशी मिळून येते, घट्टसर होते. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. मसाला तयार आहे. आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेऊया. वाटण तयार आहे बघा. तुम्ही अशा प्रकारे आपण थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं आहे. सेम कढईमध्ये परत 2-3 चमचे तेल टाकायचं. जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि वाटलेलं वाटण टाकायचं. मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनटं लागतात. इथं बघू शकता तेल साईडनी मस्त सुटलेलं आहे. आता सुके मसाले टाकूया. त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, काळा मसाला टाकायचा आहे. चवीपुरतं मीठही टाकायचं आहे. वड्यामध्ये आपण मीठ आणि सगळे मसाले टाकलेलेच आहेत, पण रश्श्यासाठी सुद्धा आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत. मसाले छान एकजीव करून घेतलेले आहेत. मस्त मसाल्यातला रंग आलेला आहे. आता यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. पाणी जे आहे ते गरमच टाका, त्यानेच आपल्या भाजीला चवही येते आणि रंगही खूप छान येतो. परत मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते पण पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याला मस्त असं झाकण ठेवून उकळी आणायला ठेवायचं आहे. दुसरीकडे जे पीठ आपण भिजत घेतलं होतं त्याचे 2 भाग करून घेतलेत. सुकं पीठ लावायचं आहे थोडंसं, तुम्ही तेलसुद्धा लावू शकता आणि मस्त अशी पातळ याची पोळी लाटून घ्यायची आहे. त्याला अशा प्रकारे जे शंकरपाळ्याचं कटर असतं त्याच्याने छान असे चौकोनी कापून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला उकळलेल्या रश्श्यामध्ये टाकायच्या आहेत. रश्श्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला या वड्या एक-एक करून टाकायच्या आहेत, जेणेकरून त्या छान शिजतात. जसजसं या वड्या शिजतात तसतसं त्या वर यायला लागतात आणि भाजी छान अशी तयार होते. दोन्हीही पोळ्या मी कट करून अशा प्रकारे यामध्ये टाकलेलं आहे आणि आता याला झाकण ठेवून आपल्याला एक 5 ते 7 मिनटं मस्त असं शिजू द्यायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. तुम्हाला जर यापेक्षा पातळ हवं असेल, घट्ट हवं असेल तर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. एक 5-7 मिनटं छान शिजल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असा रंग आलेला आहे. भाजी आपली एकदम तयार झालेली आहे. खूप छान लागते ही भाजी. गरम-गरम भाकरी, भात किंवा चपातीसोबत सुद्धा ही मस्त लागते. नक्कीच ट्राय करून बघा. आणि मी तुम्हाला काढूनही दाखवते. टेक्स्चर बघा किती मस्त आलेलं आहे. ही भाजी बनवायला सोपी आहे, पण खायला अगदी अप्रतिम लागते. घरी भाजीला काही नसेल तरीसुद्धा तुम्ही ही बनवू शकता. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही भाजी कशासोबत खायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका अशा सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.